होता तो? त्याचा चेहरा पाहिलास का तू नीट? नाही, मला त्याचा चेहरा नाही आठवत आहे. देवची खरंच खूप काळजी वाटते. तो जो कोणी पाठलाग करणारा माणूस असेल त्याचा नक्कीच काहीतरी वाईट हेतू असणार. आणि आता तर देव एकटी होती तरी बरं हे घर जवळ होतं म्हणून. मी सुचवलेल्या एका नवोदित कलाकाराच्या पेंटिंग्सनी एक्झिबिशनला सुरुवात होणार. खरंच गुड न्यूज आहे. पूर्वतयारी कुठपर्यंत आली आहे? ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. म्हणजे पेंटिंगची मांडणी करताना मी स्वतः तिथे थांबलो होतो. बहिणींची रिॲक्शन काय होती? खूप खुश होत्या बहिणी. खरंच रागिणी, खूप वर्षांनी मी बहिणीने इतकं खुश बघितलंय. आणि याचं सगळं श्रेय तुला आणि देवयानीला जातं. चला आपण सगळे 4 घास खाऊन घेऊया. नाही, आम्ही आता निघतो आई. तुम्ही माझं का ऐकत नाही आहात? आज रात्रीचाच तर प्रश्न आहे. आई, आम्ही देवयानी सोबतच असणार आहोत. मला तरी वहिनीचं म्हणणं पटतंय. ती एवढं म्हणते तर राहा ना आजच्या दिवस इथे. उगाच कशाला रिस्क घ्यायची ना. किती दिवस घाबरून घरात बसणार होता मी काका? आम्ही असं ठरवलं होतं की आज रात्री डिनर नंतर आपण दोघांनी 3-4 दिवस सुट्टीसाठी कुठेतरी बाहेर जायचं. आता डिनर जरी कॅन्सल झालेलं असलं तरी सुद्धा ट्रिप कॅन्सल झालेली नाहीये. ती तशीच आहे. पण कुठे? सरप्राईज विलेज. या सर या. बघा काय प्रशस्त रूम आहे बघा. मॅडम, इथनं सनराईज फार छान दिसतो आणि फार छान व्ह्यू आहे. आणि इथनं सनसेट. बघा बघा मॅडम बघा. अहो तुम्हाला फार छान व्ह्यू दिसणार इथून. तुम्हाला बोलवायचं कुठल्या नंबरवर? 101. 101. ओके. म्हणजे 101 दाबून की तुम्ही याल? या तुमच्या चावी, कीज. ओके, थँक्यू. छान आहे तुझं सरप्राईज विलेज. साईमा, फक्त तुम्हीच मला न्याय देऊ शकाल म्हणून मी तुमच्याकडे आले. तुमच्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं कोणीच नाही जो मला न्याय देऊ शकेल. तुझ्यावर काय अन्याय झाला ते तरी आम्हाला कळू दे ना. जर ते कळलं तुम्हाला तर न्यायनिवाडा करताना तुम्हाला त्रास होईल. कारण अनेकांच्या भावना त्यात गुंतल्या गेल्या. विक्रम, तुम्हाला कसं सांगू ते मला अजून कळत नाहीये साईमा. म्हणजे जे काही घडलं जर त्याचा माझ्या दृष्टीने विचार केला ना साईमा तर ते एका कर्तव्याच्या भावनेतून घडत गेलं साईमा. माझी काही चूक नाही. काय चूक आणि काय बरोबर हे सांगण्यासाठी आम्ही इथं बसलो. काय घडले ते सांग नताशा. मी रणवीर राजेंच्या बाळाची आई होणार आहे.